हो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना आत्ता वाजलेले आहे पावणे 10 वाजता हे पात्र जे आहे ना बाबांचं हे रेडी केलं, कारण यांना जायचं होतं ड्युटीवर. आज ड्युटी जी आहे ना ती मोठ्या VIP सोबत आहे, म्हणजे राज्यपाल इथे येत आहे गडचिरोलीला, त्याच्यामुळे तर मला पटकन करावं लागलं आहे. तशी गाऊनवर पटापट केलं. आता तुम्हाला किचन दाखवते. किचनमधला पसारा पाहून तुम्ही खरंच समजाल की किती फास्ट मी केलं असेल, कारण वेळ झाली आहे फक्त पावणे 10 आणि असं काही करायचं म्हटलं तर घरातलं सगळं साफसफाई वगैरे पाहिजे, झाडणं पुसणं. आज माहीत आहे का पहिल्यांदाच मितूनी पूजा केली. फुलं म्हटलं वाहायचे आहे तर राहू दे, मी वाहते थोड्या वेळाने. बाकी कारण पूजा झाल्याशिवाय ताट पण ठेवायला चांगलं नसतं वाटलं तर बॅकग्राऊंडने दाखवते तुम्हाला बॅक साईडने कसा पसारा झालेला आहे किचनमध्ये. किचन तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे, पण त्याआधी दाखवते पात्र कसं बनवलं होतं ते मी. तर हे जे आहे ना डोने आणि पात्र वगैरे हे विकत आणलं होतं आणि मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जे काही आपलं पदार्थ बनवलेले आहे, खीर वगैरे, मोस्ट ऑफ इथे खीर जी आहे ती महत्त्वाची असते, ती वगैरे सगळं असं ताट सजवून बाबांचं जे पात्र आहे ते केलं. यांनी पूजा केली, ड्युटीवर गेले आणि इथे जे काही बाकीचा स्वयंपाक आहे तो मी ठेवलेला होता शिल्लक, कारण फक्त नैवेद्यापुरतं म्हणजे ते ताटापुरतं मी बनवलं आणि आता मग निवांतमध्ये बाकीचं करणार. तर इथे स्मितूनी पूजा केलेली होती, ती पण आता मला कंप्लीट करायची आहे. बघितलंच असेल की किचनचा जो काही पसारा आहे तो किती झालेला आहे. आता ना मी थोडीशी 5 मिनटं बसत नाही, कारण हे पोरं काय करत आहे तिथलं ताटातलं उचलून खात आहे भजे वगैरे, त्याच्यामुळे यांना बनवून देते आणि नंतर जे बाकीचं आहे किचनमधलं ते पटापट करते. आता शेअर करत नाही बसत. तर पूजा वगैरे मी पण करून घेतली. म्हटलं आता काही साडी वगैरे नाही, आपली गाऊनवर ओढणी घ्यायची आणि पटकन पूजा करायची, कारण बरंच पडलेलं आहे. आता हे करता करता मला 1 तास जातो. तर चला मी करून घेते. एवढ्याने बरं आहे, माझे सगळे क्लिनिंगचे कामं झाले, फक्त कपडे बाकी आहे तर ते आता मशीनलाच लावून देणार. तर चला करते आणि ब्लॉग नंतर कंटिन्यू करते. नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ताईंनो, आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा, त्यामुळे म्हटलं चला मिळता जुळता कुठलाही घातला तरी चालतो. आणि साडी वेअर करायचं कारण म्हणजे न करण्याचं कारण म्हणजे की आपला स्मितू जो आहे त्याला माझ्या मागे अजूनही ड्युटी आहे सुरू, नेऊन द्यायचं आणायचं. आता इलेक्शन होतपर्यंत हे असंच चालणार. तर म्हणून म्हटलं की आपला ड्रेसच बरा राहील जाणं आणण्यासाठी, कारण त्याला 12:30ला परत घ्यावं लागते. क्लिनिंगचे कामं आटपले आणि आता ना आम्ही नाश्ता करायला बसलो, कारण स्मितूचा टिफिन नव्हता, स्वयंपाक व्हायचा आहे. तर हे बघा, उपवास नाही केले यावेळेस म्हणजे आता बरेच दिवस झाले, बऱ्याच वर्षापासून मी उपवास जे आहे ना ते नाही पकडत. अष्टमीचा वगैरे वाटला तर पकडते, नाही तर ते पण स्किप होते, कारण ना हा प्रेग्नन्सीमध्ये तर करूच नाही येत. मग नंतर फीडिंग चालू असते आणि आता यावर्षी अशी दगदग सुरू आहे, म्हणून म्हटलं, आणि ऊन अशी, म्हणून मग विचार केला की नाही केले किंवा स्किप केले तरी चालते. तर चला, रिधूला ना काहीच दिलेलं नाही आहे. उठला तसा फ्रेश केला आणि स्मितूला सोडून द्यायला गेलो आम्ही. तर आता पटकन ना पोहा बनवला होता त्याच्या टिफिनमध्ये द्यायला, कारण स्नॅक्स वगैरे सांगितले आहे, पण स्नॅक्स वेळेवर कोणते कोणते काय काय बनवून द्यायचे असाही प्रश्न येतो. कारण ते आलू टिक्की झालं, कटलेट झालं, हे एक स्नॅक्समध्ये येते. मग विकतचं तरी किती रोज रोज घेऊन देणार असाही प्रश्न येते. त्याच्यामुळे म्हटलं पोहे आणि ते थोडेसे पोटाला आधार पण देते, म्हणून ते बनवून दिले त्याला. आणि आता आम्ही पटकन नाश्ता करतो. तर चला, व्हिडिओ इथून मी कंटिन्यू करणार. घरातले सगळे कामं माझे झालेले होते, झाडू पोछा भांडे कपडे सगळ्या गोष्टी माझ्या आटोपल्या. फक्त स्वयंपाक जो आहे तो माझा शिल्लक होता आणि देवपूजासुद्धा मी आटपून घेतलेली होती, कारण जोपर्यंत स्मितू स्कूलमध्ये जात नाही त्याच्या आधीच मी उठून पटापट सगळं आवरलं. आणि टिफिन बनवायचं नव्हतं म्हणून त्याला फक्त पोहे बनवून दिले आणि त्यानंतर आता घेतलेला आहे मी स्वयंपाक करायसाठी. तर इथे जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यानंतर कांदे आणि कारले हे दोन्ही पण एकत्र असे छान त्याला कलर चेंज होतपर्यंत झाकून मस्त तेलामध्ये होऊ दिले. आणि त्यानंतर वरून याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद एवढंच टाकलेलं आहे. फक्त धनिया पावडर पण याच्यात टाकलेला नाही आहे आणि जो गरम मसाला आपण यूज करतो ना तो सुद्धा टाकलेला नाही आहे. नुसतं तिखट मीठ आणि हळद टाकून आणि फक्त जिऱ्याची फोडणी जरी दिली ना तरी पण खूप छान अशी टेस्टी ही भाजी बनते. आणि टमाटर वरून टाकलेलं आहे, कारण टमाटरशिवाय कुठलीच भाजी मला चांगली वाटत नाही. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकावंसं वाटत तर नाही टाकलं तरी चालते. त्यानंतर कारलं बघा, ते त्याचं गुणधर्मच आहे की कडू, आणि आता मुलं कसे खाणार म्हणून मग त्याच्यामध्ये मी साखर ॲड केली. साखरेच्या ऐवजी गूळ जरी ॲड केला ना तरी पण खूप छान अशी भाजी लागते, पण गुळामुळे ना
तेवढं नाही व्यवस्थित वाटत मला, म्हणून मी इथे साखर टाकलेली आहे. आणि हा जो ब्लॉग आहे ना तो पण तिथेच एंड झाला. काहीसं माझं जे रुटीन आहे ना ते पूर्णपणे चेंज झालं होतं. तर त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला मी फ्रेश होऊन परत चहा वगैरे घेतला आणि जी काही अंगणातली साफसफाई आहे ती करायला घेतली. सगळं घर जे आहे ना ते मी आतमधून बाहेरपर्यंत झाडत आणलेलं होतं. मुलं वगैरे झोपलेले होते आणि लाईट ऑफ होते, त्याच्यामुळे काही आतमधलं शेअर केलेलं नाही आहे. तसंही मी रोज रोज ते शेअर करत असते, तर तुम्हालाही बघायला ते बोर व्हायला नको. पण असा विचार येते की कंटेंट तरी दुसरा काय आहे आपला, आणि तुम्हीसुद्धा सुचवत नाही आहे. तर काहीतरी असं की ताई तुझ्याबद्दल हे सांग ते सांग, किंवा हे व्हिडिओ आम्हाला बघायचे आहे, असं तुम्हीसुद्धा सुचवत नाही आहे. त्याच्यामुळे मलासुद्धा सुचत नाही आहे. आणि कितीही मी करायचा प्रयत्न केलं की रोज कंटिन्यू आता दिवसभराचं जे काही आहे रुटीन, खास तर ब्लॉगिंग म्हटलं तर रुटीन व्हिडिओ, तर ते रुटीन मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण माझ्या मागे धावपळ इतकी होत आहे की त्यामुळे कुठे 5 मिनटाचा व्हिडिओ होत आहे, 10 मिनटाचं पण नाही बनत. त्याच्यामुळे म्हटलं 2-3 दिवसाचं जे काही आहे ते डिलीट न करता आता मी तुमच्याशी शेअर करत आहे जोडून. तर तुम्हाला जे काही अपडेटेड आहे ते समजेलच. आजचा कलर होता ग्रे, आणि आता आंघोळ वगैरे व्हायची आहे, त्याच्यामुळे कुर्ती जी आहे ग्रे कलरची ती काही मी लावलेली नाही आहे. आणि आज व्हॉइस ओव्हर देत आहे, तर आजचा कलर आहे ऑरेंज. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या तर बघायला मिळणारच आहे. पण त्याच्या आधीनं इथे माझं सगळं झाडून झालं, पाणी टाकून झालं. आणि नवरात्र म्हटलं तर बघा एकदम असं पारोसा अंगण ठेवायलासुद्धा चांगलं वाटत नाही. त्यामुळे मी काय करते, होईल तेवढं फास्ट करण्याचा प्रयत्न करते आणि व्लॉगकडे थोडंसं दुर्लक्ष करते. कारण नेऊन देणं आणि आणणं ह्या 2 ड्युट्या माझ्याकडे लागलेल्या आहे. त्यामुळे हे कामं पण आटोपणं तेवढंच गरजेचं आहे. बघा नवरात्र आहे, एरियामध्ये देवी आहे, इथपर्यंत आपल्या आरतीचा वगैरे आवाज येते आणि 9 वाजता 8 वाजता अंगण झाडून मग ते आपल्याला चांगलं वाटत नाही. आणि जरी आवाज जरी नसेल येत ना तरी पण ते चांगलं नाही वाटत एकदम उशिरा झाडायला वगैरे. म्हणून मग पटकन मी बाहेरचं जे काही आहे ते क्लिनिंग करून घेतलं. आतमधलंसुद्धा क्लिनिंग झालेलं आहे आणि बराचसा जो व्लॉग जो आहे तो याच्यामध्ये स्किप झालेला आहे. त्यानंतर स्मितूला सोडून आल्यावर मी घेतलेला आहे भाजी बनवायला, कारण त्याचे पेपर्स चालू असल्यामुळे तो 12:30ला सुटते आणि त्याला नाश्ता वगैरे बनवून दिला तरी होऊन जाते. तर आज त्याला सकाळी मी शेवळ्या बनवून दिलेल्या होत्या, जे आपल्या घरगुती असते ना त्या. आणि त्यानंतर आता मी घेतलेला आहे स्वयंपाकाला. तर इथे साधी सिंपल गवाराच्या शेंगांची मी भाजी बनवत आहे. कांदा मस्त तेलामध्ये होऊ दिला, त्यानंतर हळद, तिखट, धनिया पावडर आणि मीठ टाकून मस्त त्याला रंग सुटतपर्यंत तो जी चटणी आहे तिखट मिठाची ती होऊ दिली. आणि नंतर टमाटर टाकून त्याच्यामध्ये शेंगा ॲड करून टाकल्या. आणि रिदूला आलू खूप आवडतो, त्याच्यामुळे मी होईल तेवढ्या भाज्यांमध्ये आलू ॲड करते, म्हणजेच त्याला खाण्यामध्ये सुद्धा जाईल आणि त्याचं जे काही भाजी आपण बनवतो त्याचंसुद्धा त्याला जे जीवनसत्व आहे ते सुद्धा मिळून जाईल. तर हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच समाप्त करते. उद्या छान असा ब्लॉग येईल. अशी जी भाजी आहे ना ते तुम्ही नक्की करून बघा. मुलं जर खात नसेल ना तर एखादी आलू वगैरे टाकला तरी बस होऊन जाते. तर चला बाय बाय सगळ्यांना.